तुम्ही ऑनलाईन डेटिंग साईट्सवर कधी प्रोफाईल बघितली आहेत का? किंवा फेसबुक इंस्टाग्रामवर कोणी आपल्याशी मैत्री करताना खूपच गोड शब्द वापरत असेल, आजूला बाजूला कोणी आपल्याशी ओळखी करताना खूप विश्वास दाखवत असेल की लगेच तुमच्या तोंडातून शब्द निघतात का, अरे हो, हा तर खूप चांगला आणि विश्वासू दिसते. तर थोडं थांबा. ज्या व्यक्तीशी तुम्ही पैशांचा व्यवहार करताय ती खरी आहे की नकली याची खात्री करा. अशाच प्रकारच्या फसवणुकीचा मोठा प्रकरण नागपूर सायबर पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. या प्रकरणात आरोपींनी शादी.com वर फसवणूक करून तब्बल 7,51,150 रुपये फिर्यादीच्या बँक खात्यात जमा करून फसवले. पुण्यातील कारवाईत राहुल चव्हाण, फैजल शेख आणि मलावियाचा फ्रान्सिस मसुकू झिम्बा यांना अटक करण्यात आली आहे. तपासात समोर आले की झिम्बा भारतात अनधिकृतपणे राहत आहे आणि त्यांच्याशी संबंधित इतर फसवणुकीचे प्रकरणही उघडकीस येण्याची शक्यता आहे. सायबर पोलीस आता तपास करत आहेत आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही जास्त विश्वास ठेवताना सावध राहा, कारण ऑनलाईन जगात नकली चेहरे खूप आहेत. सदरच्या बायोडेटाच्या अनुषंगाने त्यांना +44 या नंबरवरून डॉक्टर मनीष मधुक असं बोलत आहे असं सांगून त्यांच्याशी सलगी वाढवली की मी इंडियन फॉरेनला असतो आणि मी आता इंडियात येऊन मी स्थायिक होणार आहे आणि मला तुमच्यासारखीच उच्च पदस्थ मुलीशी लग्न करायचं आहे वगैरे असं सांगून त्यांच्याबरोबर त्यांनी संबंध वाढवले आणि त्यांच्याकडून कोणत्या ना कोणत्या कारणाकरून वगैरे त्यांच्याकडून पैसे घेतले आणि आपण लग्न झाल्यानंतर आपण एकत्रच राहणार आहोत, ते पैसे मी तुला देईन वगैरे असं सांगून त्यांची 8 लाखाची फसवणूक केली होती. याबाबत आपण गुन्हा नोंद केला आणि सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP सर, माननीय DCP लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली API बागुल आणि आम्ही चालू केला. सदर गुन्ह्यामध्ये ज्या अकाउंटवर पैसे त्यांनी भरले होते ती सर्व अकाउंट 2 पुण्याची होती. त्यामध्ये पुण्याचे राहुल चव्हाण आणि मोहम्मद फहीम शेख या दोघांना आपण ताब्यात घेतलं आणि तसंच त्यांच्यासोबत एक फॉरेनर मालविया देशाचा फ्रान्सिस झिम्बा हा मिळून आला. तो पुण्यामध्ये त्याची 2024ला पासपोर्टची तसेच विजाची सुद्धा मुदत संपल्या असताना सुद्धा तो पुण्यामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करत होता आणि तो बऱ्याचशा अनलिगली कामामध्ये तो सक्रिय सहभाग होता त्याचा. तो या दोघांचे जे अकाउंट असतील किंवा इतरांचे अकाउंट असे पुढे वापरून त्यांचा जो पुढचा जो आरोपी आहे, जो पाहिजे आरोपी फ्रान्सिस वगैरे आहे, त्याला तो देत होता आणि यांच्या मार्फतीने ते अशा प्रकारचा भारतीय मुलींना मेट्रोमॅलियन साईटवरून माहिती काढून वगैरे ते फसवणूक करत होते. त्याबाबत आपण तिघांना अरेस्ट करून माननीय पुणे येथे माननीय न्यायालयाचं ट्रान्झिट वॉरंट घेऊन आपण कोर्टात हजर केले आहे. सदर गुन्ह्यामध्ये त्यांना PCR असून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. यातील जे पैसे गेलेले आहेत त्याचासुद्धा आपण तपास करत आहोत आणि यांच्यासोबत आणि कोण कोण आरोपी आहेत याचासुद्धा तपास करत आहोत.